मित्रांनो, माझे आजोबा नेहमी म्हणायचे, की पोहण्यासारखा व्यायाम नाही दुसरा. पोहणे, स्विमिंग. तर मला आठवतं मी 2000 साली कोल्हापूरला गेलो होतो आणि रंकाळ्याभोवती मी असं फिरत होतो. तर माझ्यासोबत एक महाजन नावाचे गृहस्थ होते. त्यांनी मला माहिती दिली, की माननीय शाहू महाराज म्हणजे रंकाळ्याला पूर्ण एक राऊंड मारायचो. पोहून पोहून बापरे, केवढी क्षमता होती त्यांच्यात. पैलवानी व्यक्तिमत्व होतं ते. त्यानंतर म्हणजे मोठाच परिसर होतो रंकाळ्याचा. एक आमच्या इकडे ज्याला हनुमान घाट म्हणतात, कोणी तांबट घाट म्हणतात, गोदावरीच्या तीरी. तर तिथे एक जण, ज्या व्यक्तीचं तर आजपर्यंत मला नाव नाही माहिती आहे. आता आम्ही त्यावेळेस लहान होतो. तर त्यांना आम्ही बॉन्ड म्हणायचो, बॉन्ड. तो बॉन्ड काय करायचा, कपडे तिथे ठेवायचा. त्या खत्त्यामध्ये असे खत्ते होते तिथे, आणि कपडे ठेवले का पश्चिम साईडला 1.5-2 किलोमीटर जायचं पोहत पोहत, आणि पोहत पोहत यायचं. परत पुन्हा कपडे चढवले, घरी जायचं निघून आपल्या. तो एवढंच करायचं. पण व्यायाम म्हणजे पूर्ण असं राऊंड मारून यायचा, तेवढा तो मारूनच यायचा. नाही तर एक अजून एक आहे तिथेच आमच्या रविवार पेठेला एक, त्याचं काय नाही, भदे का काय नाव आहे त्या व्यक्तीचं. तर तो पण असा तेवढा राऊंड मारून यायचं बरं का. तर आता पोहण्याचं म्हणजे आकर्षणच लहानपणी असं तसं. नेलं आमच्या वडिलांनी आम्हाला पोहणं शिकवायला. चला आज पोहणं शिकवायचं असं. तर माझा भाऊ इकडं तिकडं काहीतरी काही करत होता, थोडंसं खोल पाण्याकडे चाललं. माझे वडील चिडले, चला घरी म्हणे, तुम्हाला काही पोहणं येणार नाही, असं नाही. झालं अहो, 1 दिवसात कुठं पोहणं येतं का? त्याला वारंवार जावं लागेल की नाही किंवा काय. आणि पोहण्याचं माझ्या वडिलांना यायचं पोहतं. माझ्या वडिलांना यायचं. आमचे चुलते, आमचा एक कझिन आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे, माझ्या आजोबांना पोहता यायचं. तर माझ्या आजोबांना असं आहे, की आमच्या आजीचा दशक्रिया होता नाशिकच्या रामकुंडावर. तर ते अस्थिविसर्जनाचं चालू होतं विधी. अस्थिविसर्जनाचा विधी असतो, तर ते असे सोडायचे असतात नदीपात्रात. आमच्या आजोबांनी तर घरच गेला, पुढे एक सूर मारली आणि ती अस्थि तिथं त्याच्यातच ते घेऊन गेले पुढे, सोडून दिले ते. आणि खूप ना, आजोबा आमचे मस्त पोहू राहिले तिथे रामकुंडामध्ये. पोहून वगैरे झाल्यावर मग आले. म्हणजे एवढ्या दिवसांनी बी गेले, पण पोहणं विसरत नाही माणूस. हे त्यांचंच वाक्य आहे. पोहणं आणि सायकल चालवणं कोणीच जीवनात कधी विसरत नाही म्हणे ते, असं होतं. आणि म्हणजे पोहणं हा व्यायाम चांगलाच असतो, असं त्यांचं म्हणणं होतं. मी आणि माझा भाऊ तर कधी आम्ही तसा प्रयत्नही केला नाही. आणि वडिलांचा धाक असल्यामुळं आम्ही कधी गेलोच नाही सेपरेट मुलांबरोबर. एकदा तिकडे तांबट घाटाच्या पुढे आज जिथं जोशीवाडा आहे ना, त्या जोशीवाड्याच्या तिकडे त्याला मड्डम ढोह म्हणतात. मी गेलो लहानपणी माझ्याबरोबर कपडे धुवायला, बुडून गेलो मी, बुडालो होतो मी. एक सज्जन गृहस्थांनी मला वर काढलं, नाही तर आज हा व्हिडिओ करायला मी तुमच्यासमोर नसतो, आहे ना. असे बुडालच होतो, म्हणजे झालंच होतं त्या दिवशी कार्यक्रम. काय सांगायचं आता तुम्हाला. पण कर्म धर्म संयोग असतो ज्याच्यात. आता आज मी तुमच्यासमोर आहे, असं. आईवडिलांचा आशीर्वाद, त्या बाबाची कृपा, बरोबर आहे, मित्रांचा संयोग, मित्रांचं प्रेम, आणि बरंच काही. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत.